नमस्कार. तन्वी हर्बल्सच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तन्वी हर्बल्सतर्फे आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो आणि आत्ताच आपली उखाणे स्पर्धा झाली, ज्यामध्ये उखाणे लेखन आणि उखाणे सादरीकरण ही आपण स्पर्धा घेतली. अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स त्याला मिळाला आणि त्यामध्येच ज्यांनी उखाणे भाग घेतला स्पर्धेमध्ये, त्यातले बरेचसे उखाणे आपण आपलं एक नवीन पुस्तक येते तन्वी हर्बल्सचं, आधुनिक चातुर्मास, आणि त्यामध्ये आपण हे सगळे उखाणे घेतलेले आहेत. त्यामुळे ह्या उखाणा स्पर्धेतील ज्या स्पर्धकांनी आमचे उखाणे छापा म्हणून सांगितलं, विनंती केली, त्यांचे आम्ही सगळ्यांचे उखाणे ह्याच पुस्तकामध्ये घेतलेत. हे आधुनिक चातुर्मास जे पुस्तक आहे ते म्हणजे खरोखर आपल्या जीवनाचं शास्त्र सांगणारं एक पुस्तक आहे. तर त्याविषयी तर माहिती आज आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याबरोबरच आज आपण एका सुभाषित स्पर्धेचं, मग सुभाषित पठण आणि सुभाषित लेखन या स्पर्धेचं सुद्धा आज आपण स्पर्धेची घोषणा करणार आहोत आणि त्यासाठी हे आज आपण पॉडकास्ट करतो आहे. मी पहिल्यांदा ओळख करून देते. मी डॉक्टर मेधा मेंदळे, तन्वी संचालिका, आणि आम्ही 5 भावंड. मी सगळ्यात मोठी. माझ्या पाठचा भाऊ मिलिंद देसाई, तो CA आहे आणि खूप मोठ्या पदावर त्याचं काम सुरू आहे. त्या माझ्यानंतर मिलिंद, मग स्मिता, ती HSBC बँकेत होती आणि आता रिटायर झाली आहे आणि खूप छान आयुष्य ती जगते. महिकारी आध्यात्मिक प्रवास तिचा खूप सुंदर असा चालू आहे. त्यानंतर माझी त्या पाठची बहीण म्हणजे तलिना मोडक, आणि ही सुद्धा आध्यात्मिक माझ्या वडिलांचा वारसा घेऊनच आलेली आहे. रेकी स्वतः शिकलेली आहे आणि रेकी मास्टर म्हणून इतरांना शिकवण्याचं सुद्धा काम ती करते. आणि त्याचबरोबर आमचं शेंडेफळ म्हणजे माझी धाकटी बहीण डॉक्टर विनिता कुलकर्णी, ही प्राण्यांची म्हणजे वेटरनरी डॉक्टर आहे आणि तिचं माहीमला स्वतःचं क्लिनिक आहे आणि खूप सुंदर अशी तिची प्रॅक्टिस आहे. पण एवढीच तिची ओळख नाही आहे, तर तिला अभिनय करण्याची आवड आहे आणि त्यामुळे काही सिरियल्समधनं, स्टार प्रवाहाच्या काही सिरियलमध्ये तिने काम केलेलं आहे आणि असा तिचा अभिनयाचा प्रवास ही तिची सेकंड इनिंग म्हणायला हरकत नाही तिच्या प्रोफेशनची, आणि तो सुद्धा अतिशय सुंदर असा बहरेल याची आम्हाला खात्री आहे. तर आम्ही 5 जणं म्हणजे डॉक्टर C.G. देसाई यांचे पंचप्राण. आणि थँक्यू सो मच. पण अजून एक मी इथे माझ्या मोठ्या बहिणीची पण ओळख करून देऊ इच्छिते. तिने हा आयुर्वेदाचा अभ्यास करून हे मोठं तन्वीचं साम्राज्य उभं केलेलं आहे, जे तुम्ही तन्वीचं आभाळ या पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं असेलच, नसेल तर जरूर घेऊन वाचा. आणि त्याचबरोबर आमच्या वडिलांकडनं आलेला मोठा वारसा म्हणजे सातत्याने गेली 5 वर्ष ती कृष्णावरच्या 4 लाईनी कविता, काव्य दररोज लिहिते आणि नित्य कृष्ण काव्यसेवा या आमच्या चॅनेलवर आम्ही ते त्याचं ऑडिओ आणि व्हिडिओ करून ते आज गेली 5 वर्ष सातत्याने आमचा तो प्रोग्राम चालू आहे आणि त्याचं सगळं श्रेय डॉक्टर मेधा मेंदळे यांना जातं. नाही, हे असं आम्ही एकमेकांना म्हणणार आहोत. पण मी ज्यावेळेला 4 ओळींचं काव्य लिहायला सुरुवात केली आणि आमच्या ग्रुपवर पाठवायला सुरुवात केली, आमचा लीलाताई कर्वे ज्या बदलापूरच्या कृष्ण कुटीरमध्ये कृष्ण मंदिर आहे त्या कृष्णाच्या भक्त, तर त्यांचा आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे जो 24 तास अहर्निश चालू असतो, दिवस रात्र. तर त्या ग्रुपमध्ये मी हे रोज 4 ओळी पाठवायचे. तेव्हा विनिता मला म्हणाली की ताई, तुझं खूप सुंदर काव्य असतं, तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवू का? तर म्हटलं जरूर बनव. आणि मग त्यानंतर गेले कित्येक महिने, 5 वर्ष हा आमचा काव्य आणि व्हिडिओ असा प्रवास सुरू आहे की न चुकता आम्ही आमच्या त्या कृष्ण केंद्र ग्रुपवर, लीला कृष्ण ग्रुप जो आहे आमचा, त्याच्यावर पाठवत असतो. आणि त्याचबरोबर आपला नित्य कृष्ण काव्यसेवा म्हणून जो चॅनेल आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही हे सगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो. तर हे सुद्धा तुम्ही जरूर बघा. जे कृष्ण भक्त आहेत त्यांनी बघाच, पण जे आध्यात्मिक आहेत आणि नास्तिक आहेत त्यांनी पण बघा, कारण जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला यातनं मिळेल. तर आम्ही हे जे पंचप्राण आहोत, तर आम्हाला आमच्या आईवडिलांनी सुंदर घडवलं आणि हे घडवताना माझे वडील म्हणजे सीताराम गणेश देसाई, डॉक्टर प्रोफेसर C.G. देसाई. तर सुभाषित मालेची जी स्पर्धा आपण घेणार आहोत, ती स्पर्धा नक्की काय आहे मी शेवटी सांगेन. त्याआधी माझ्या वडिलांविषयी आपण जाणून घेऊया, कारण आत्ता आधुनिक चातुर्मास हे जे आपण पुस्तक काढलं त्यामध्ये माझ्या वडिलांनी 2 तासात लग्न, संक्षिप्त विवाहविधी हा सुरू केला. त्याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यानंतर माझ्या वडिलांचा जीवन प्रवास
कसा झाला हेही आम्ही सांगणार आहोत. आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळे टप्पे कसे आले, म्हणजे ते कुठल्या कॉलेजमध्ये होते, मग PhDचे गाईड कसे झाले, हेही आम्ही तुम्हाला तिघीजणी सांगणार आहोत. आणि त्यानंतर सुभाषित मालेच्या स्पर्धेविषयी आपण शेवटी बघणार आहोत. त्यात तर अगदी लहान बाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना ही ओपन ठेवली आहे. आणि माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही सुभाषित पठण आणि सुभाषित लेखन, म्हणजे कुठलंही सुभाषित घेऊन ते कुठलं घ्यायचं तेही आम्ही तुम्हाला सांगू. ते लिहून पाठवायचं 9820075813 या आपल्या नंबरवर, किंवा ते म्हणून त्याचा व्हिडिओ पाठवायचा. एकच सुभाषित म्हणायचं आणि त्याचा अर्थ. आता हे सोपं कसं आहे हे आम्ही तुम्हाला नंतर सांगणारच आहोत. तर मला असं वाटतं की तलिना आणि विनिता, की आई दादांचे आपण पंचप्राण, तर दादांविषयी तू काय सांगू शकशील तलिना, की दादांचा अर्धा प्रवास तू सांग, अर्धा प्रवास तू सांग. की पहिल्यांदा दादा रुपारेल कॉलेजमध्ये होते, तर त्यातल्या आठवणी सांग. तेव्हा तर आपण म्हणजे अगदीच लहान होतो, पण तेव्हा दादा एवढे तरुण होते की आधी कोणाला कळलंच नाही की हे आपल्याला शिकवायला असणारे प्रोफेसर आहे. अगदी म्हणजे कसं झालं सांगते, तलिनाने सांगितलं ते बरोबर आहे. असं झालं की ते 24व्या वर्षी प्रोफेसर झाले आणि ते शिकवायला जेव्हा वर्गावर गेले नवीनच पहिल्या दिवशी, तर त्यावेळेला तिथे मुलं उभी होती. तर बाकीच्या मुलांना म्हटलं की आपण आपल्यासारखाच विद्यार्थी आहे, त्याने चल बसायला चल बाकावर, म्हणून त्यांना घेऊन गेले तिकडे. वडील जाऊन तिथे गेले आणि मग उठून स्टेजवर आले आणि मग सांगितलं की मी तुमचा प्रोफेसर आहे. तिथून त्यांचा प्रवास चालू झाला आणि तिथे दया पवार किंवा अनेक त्यांचे खूप सुंदर असे विद्यार्थी की ज्यांनी पुढे खूप मोठा असं कामगिरी साहित्य क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली आहे. तर त्यांनी असं सांगितलं की कालिदासाचं शाकुंतल, देसाई सर इतकं सुंदर सांगायचे आणि माझ्या घरची परिस्थिती त्याच्याबरोबर विभिन्न होती, पण तरीसुद्धा मी त्यात रमून जायचो. म्हणजे तो जो विरंगुळा होता तो माझ्या वडिलांमुळे त्यांना मिळायचा. आणि माझे वडील हे अतिशय तत्वनिष्ठ होते की त्यांना कुठली चूक झालेली चालायचं नाही, खोटं काम केलेलं चालायचं नाही. आमच्याकडे अनेक विद्यार्थी संस्कृत शिकायला यायचे आणि रुपारेल कॉलेजमध्ये होते. आणि मग तिथे तोरसकर मावशी, तोरसकर ह्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या. मग त्याच्यानंतर त्यांना मिठीबाईला जेव्हा हेड ऑफ द डिपार्टमेंट मिळालं तेव्हा ते तिकडे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ संस्कृत असे तिथे रुजू झाले. आणि आता तू म्हणालीस तसं दादांचं, आम्ही दादा म्हणायचो त्यांना. तर आम्ही कालिदासाचे विदूषक हे स्वतः दादांनी लिहिलेलं होतं नाट्यप्रयोग आणि ते स्वतः सादरीकरणही ते करायचे. आणि तो 3 तासाचा प्रयोग त्यांनी केलेला आहे स्वतः 3 नाटकांचे लहान असताना पाहिलेला आहे. अभिज्ञान, शाकुंतल आणि असे 3 ह्याचे प्रयोग करायचे ते. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला ते आधी रुपारेलला होते, त्याच्यानंतर मिठीबाई कॉलेजला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून गेले, तेव्हा त्यांनी 2दा MA केलं. जसं MA विथ संस्कृत केलं तसं MA विथ फिलॉसॉफी पण केलं. म्हणजे शिक्षणाची अत्यंत आवड होती. आणि त्यानंतर ते PhDचे गाईड झाले. आणि PhDचे गाईड झाल्यावर त्यांच्या हाताखाली दाजी भाटवडेकर, नंतर आपल्या बालमोहनची जी परुळेकर विद्यालय तळेगावची शाखा आहे तर त्याचे बाळासाहेब रेगे, अशा अनेकांनी, कासार असतील किंवा टिळक बाई होत्या, देशपांडे बाई, आचवल सर, असं 7 जणांनी माझ्या वडिलांच्या हाताखाली PhD केली. PhDचे गाईड म्हणून त्यांची मान्यता होती. आणि बहिशाल व्याख्यानमालेतर्फे तर हजारो ठिकाणी जाऊन त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत, महाराष्ट्राच्या गावागावात जाऊन. म्हणजे आध्यात्मिक वारसा जसा आहे तसा विनिता लेखनाचा दादांचा वारसा किंवा कॅसेट्स, त्याच्याविषयी तुला जे आठवतं ते सांग. खरं सांगायचं तर आमचे दादा हे नेहमीच त्यांच्याकडे एक वेगळीच दूरदृष्टी होती. म्हणजे ज्या काळामध्ये काहीही सोयी नव्हत्या शूट करायच्या म्हणा किंवा रेकॉर्डिंग करायच्या, ज्या आत्ताच्या काळात आपल्याला वाटतं अगदी असं बोटाच्या म्हणजे काय म्हणतो ना बोटांवर आहे, तर त्या काळामध्ये म्हणजे 1980, 85, 82 सालातली गोष्ट आहे. तर तेव्हा नुकतंच व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सुरुवात झालेलं होतं. तर ते म्हणाले काही नाही, काहीही झालं तरी आपण सगळ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं. आणि म्हणून त्यांनी खास बोलवून सगळ्यांकडनं व्हिडिओ रेकॉर्डिंग आलेले. त्यावेळेला ते नुकतं होतं, आम्हाला नाही वाटायचं अरे हे कशाला हवंय कशाला, पण आज आता जाणवतंय की दादांकडे जी दूरदृष्टी होती त्याचा म्हणजे खरंच म्हणजे आता आम्हाला ते जाणवतं की आम्हाला कळत नव्हतं तेव्हा, पण त्यांचं संस्कृतचं लेखन असेल, त्यांनी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने कॅसेट्स केलेल्या आहेत की ज्या आता म्हणजे आपली गणपतीची पूजा तेव्हाच होती, नाही मिळाले तर त्या पूजा कशी करा. आणि त्यांचा महत्वाचा भर असा असायचा की नुसती पूजा सांगणं हे नाही तर त्यातले संस्कृत उच्चार अगदी व्यवस्थित असायला हवेत आणि त्याचा अर्थ
हाही सगळ्यांना माहिती असायला हवा, म्हणून त्यांनी त्या पद्धतीने सगळ्या कॅसेट केल्या. म्हणजे फक्त गणपती पूजनच असं नव्हे, तर अगदी मंगळागौर, हरिताळका, प्रत्येक म्हणजे तुम्ही कुठच्याही याचं सांगा, रात्र ते जागून त्या सगळ्या कॅसेट करायचं आणि पुढे टी सिरीज आणि ह्या त्यांना भरपूर सपोर्ट केला. आणि आरती संग्रहाचं पुस्तकही आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांचं संस्कृत मधलं त्यांचं प्रभुत्व एवढं होतं की त्या काळातले सुधीर फडके सर आणि सुधीर फडके तर त्यांची चूक झाली की दादा एवढे ओरडायचे की हे कसं तुमचं चुकलं, आणि आम्हाला वाटायचं एवढा मोठा गायक आहे, पण ते म्हणायचे हो सर तुम्ही सांगताय ना, मी तसंच म्हणेन, कारण तुमचं आणि माझं दोघांचं नाव खराब नाही झालं. आणि महत्वाचं म्हणजे ते त्यांना रेकॉर्डिंगच्या वेळेला दादांना तिथे घेऊन जायचे की माझ्याकडून काहीही चूक होऊ नये. म्हणजे रवींद्र साठे लहानपणी आणि खूप सगळ्यांची, हे सगळे जे गायक आहेत त्यांच्याशी इतके, अनुराधा पौडवाल असतील, इतके सुंदर संबंध दादांचे होते की संस्कृतमध्ये काहीही लागलं की आमच्या घरी फोन यायचा. आणि गंमत म्हणजे वास्तव जो सिनेमा आहे तर त्याच्यासाठी आमच्या दादांना सांगितलं गेलं की तुम्ही एक श्लोक लिहून द्या की जी आपल्या मुलाला गोळी घालते चुकीचा वागला म्हणून, त्याच्यावर एक श्लोक हवा होता. आणि वडिलांनी इतका सुंदर श्लोक लिहून दिला. तर ज्या वेळेला ते सिनेमा झाला त्यावेळेला संजय दत्तनी विचारलं की हा शेवटचा श्लोक कुठल्या ग्रंथातनं घेतलाय, तेव्हा त्यांनी सांगितलं हा ग्रंथातनं नाही घेतलाय, डॉक्टर सी ग देसाईंनी लिहिलाय. तेव्हा ते म्हणाले काय सांगता काय, एवढी प्रतिभा की अक्षरशः तो वेदातला एखादी ऋचा असावी इतका सुंदर श्लोक आहे. म्हणजे वडिलांचं प्रभुत्व एवढं होतं की संस्कृत किंवा मराठी भाषेतले उच्चार शुद्धीसाठी अनेक गायक, अनेक संगीतकार, अनेक विद्वान साहित्यिक आमच्याकडे यायचे. एवढंच नव्हे तर अगदी गंमत सांगायची म्हणजे आमच्याकडे मफतलाल शेठ यायचे. आणि त्यांची गंमत म्हणजे रोज शर्टाला मॅचिंग वेगवेगळी गाडी असायची. आणि आम्ही तेव्हा खूप लहान होतो शाळेत, तर आम्हाला किती मजा वाटायची की बा आज मॅचिंग शर्टाला नवीन गाडी, असं 30 दिवस 30 गाड्या वापरणं, हे किती मजा आहे. आम्हाला त्यावेळेला खूप असं आकर्षण त्याचं वाटायचं. पण वडिलांच्या दृष्टीने प्रत्येक शिष्य हा सारखा होता. जसं देवासाठी भक्तीचा भुकेला असतो, पैशाचा किंवा तो काय देतो ह्याचा नसतो, तसंच माझ्या वडिलांचं होतं. कारण त्याचं उदाहरण म्हणजे क्लिनिकमध्ये माझ्याकडे काही दिवसांपूर्वी एक पेशंटला घेऊन त्याचा ओनर आला, तर तो मला म्हणाला की मी ओळखतो, मी तुमच्याकडे शिकायला यायचो तुमच्या वडिलांकडे. म्हटलं काय हो का, म्हणजे आम्हाला ती मुलं तेव्हा छोटी होती. ते म्हणाले नाही, म्हणजे इतकं जीव तोडून सर शिकवायचे की आम्हाला त्यांचा क्लास संपूच नाही असं वाटायचं, आणि आम्ही नेहमी दुसऱ्या क्लासची वाट. त्यांची जी पुस्तकं होती, म्हणजे पहिलं त्यांनी तिळा दारुघड, तर तू सांगतली ना त्याविषयी, सुबोध कथा आहे. हो, आणि त्याला तर युनेस्को पारितोषिक मिळालेलं आहे. आणखी पण आम्ही सारे पृथ्वी पुत्र आहे. तसंच मुद्गल पुराणाचा जो अनुवाद, अगदी हे फार मोठं कार्य, महान कार्य आमच्या वडिलांच्या हातून घडलेलं आहे. आणि मुद्गल पुराणाच्या हजारो ऋचा त्यांचं मराठी ओवीबद्ध केलं. आणि त्या अर्थासकट जेव्हा त्या वडिलांनी त्याचे 9 खंड तयार केले, तर त्याची एक अशी आठवण की संध्याताई अमृते यांचं मोरया गोसावी मंदिर डोंबिवलीला आहे. तर एकदा मी असंच, आम्ही फिरत गेलो होतो डोंबिवलीत, तेव्हा तिथे दर्शनाला गेलो, दर्शन घेतलं आणि आम्ही निघणार, तेवढ्यात मला कोणीतरी तिथे म्हणालं की तुम्ही डॉक्टर सी ग देसाईंची मुलगी का, तर म्हटलं हो. तर ते म्हणाले की वा किती सुंदर योग आलाय, संध्याताईंनी तुम्हाला आत बोलावलंय. मग मी तिथे गेल्यावर भेटले त्यांना, तर ते म्हणाले तुम्हाला माहिती आहे का, इथे डॉक्टर इंजिनियर सेवा देतात, झाडतात मंदिर, स्वच्छता करतात, आणि तुमच्या वडिलांनी जे मुद्गल पुराण लिहिलं आहे त्याचं पारायण आम्ही इथे करतो, आणि अंधांना दृष्टी आली इतके त्याचे साक्षात्कार आहेत, आणि आम्हाला 1000 कॉपी हव्या आहेत. आम्ही प्रकाशकांना विनंती करतोय पण आम्हाला काही ते मिळतच नाही आहे. तर तुम्ही अगदी योग्य वेळी आलात, तर तुम्ही आम्हाला कसंही करून ह्या कॉपी मिळवून द्या. मग मी घरी आल्यावर माझ्या भावाला कळवलं की अरे त्यांना असं असं पुस्तकं हवी आहेत, तर कसं करता येईल ते बघ. मग प्रकाशकांना भावानी सांगितलं आणि त्यांना त्या 1000 कॉपी मिळाल्या. म्हणजे मी निमित्त मात्र होते की मी तिथे गेले, त्यामुळे खरोखर ज्या भक्तांना ते मुद्गल पुराण वाचायचं होतं त्यांच्यापर्यंत ते पोचलं. एवढंच नव्हे तर माझे मिस्टरसुद्धा महानगरपालिकेत असताना एखादी व्यक्ती की अस्वस्थ आहे, तापट आहे, तिला ते मुद्दाम मुद्गल पुराण वाचायला द्यायचे आणि ते सांगायचे की हे वाच, तुझ्या जीवनात बदल घडेल. आणि खरोखर असे अनेक लोक आज दादांचं मुद्गल पुराण वाचतायत आणि ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. कारण संस्कृतमधलं मुद्गल पुराण जोपर्यंत ते मराठीत येत नाही तोपर्यंत इतर भाषात अनुवाद कसा करणार, कारण त्याचं कुठलं तरी एका भाषेत यायला हवं. तर कारण आता संस्कृत येणारे लोकच कमी आहेत आणि म्हणून वडिलांना फार वाईट वाटायचं की संस्कृतची ही दशा का झाली. तर संस्कृत ही आपली गिरवाण भाषा आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी संस्कृतचे श्लोक म्हणून ही सुभाषितांची स्पर्धा आपण ठेवली आहे की ही सगळ्यांनी म्हटलं पाहिजे आणि आम्ही संस्कृत आम्हाला येतं हे आपल्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे. कारण श्लोक आले
स्तोत्र आली म्हणजे आपल्याला संस्कृत येतच आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. तसंच भावार्थ गुरुचरित्र हे तर 66 साली आणि बायकांना वाचता येत नाही म्हणून त्यांनी खास ते गोष्टीरूप अनुवाद केला. त्याच्यानंतर त्यांचं दैनंदिन दासबोध आहे की ज्यांना वेळ मिळत नाही त्यांना दररोजचं एक पान वाचता येईल. गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं जशी आहेत तसं दादांना खूप मनाला भावली. तसं त्याच्यासाठी दैनंदिन साईबोध आहे. आणि जो दैनंदिन दासबोध जो आहे तर माझी एक मैत्रीण आहे उर्मिला आडारकर तिचं आधीचं नाव आणि नंतरचं उर्मिला कोचरेकर. तर तेव्हा ती मला म्हणाली फोन करून, अगं तुझ्या वडिलांचं साहित्य किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? माझे मिस्टर तर फॅन आहेत त्यांचे आणि ते रोज न चुकता हे सगळं वाचतात, वडिलांची लिहिलेली जी एक पानी आहे. तर तेव्हा मी असा विचार केला की आपण एक चॅनेल सुरू करायला हवा आणि म्हणून डॉक्टर CSG देसाई लिटरेचर असा आम्ही एक यूट्यूब चॅनेल चालू केला आहे. आणि ह्या चॅनेलवर हे वडिलांचं जे साहित्य आहे त्याची सगळी माहिती आहे. म्हणजे तुम्ही ह्या चॅनेलला जर गेलात तर ही सगळी माहिती मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर त्यांना पाहता पण येईल. आणि वडिलांचे जे व्हिडिओ म्हणजे जवळजवळ 20-25 व्हिडिओ त्यांचे आहेत गणपतीवरचे आहेत आणि त्यात गणपती असेल मनाच्या श्लोकांविषयी इतकी सुंदर माहिती सांगितलेली आहे. हे तुम्ही जरूर ऐका. जे जाणकार आहेत त्यांना तर त्यात अधिक माहिती मिळेलच पण नवीन ऐकणाऱ्याला सुद्धा एक नवीन खरोखर खजिनाच मिळाल्यासारखं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये एक शालेय सुभाषित म्हणून दादांनी लिहिलेल्या पुस्तकाचे आपण काय घातलंय त्याच्यामध्ये तलिना? त्याच्यामध्ये शालेय जी सुभाषितं आहेत ती घेतलेली आहेत. आणि पहिलं ते जे पुस्तक होतं त्याचं सुभाषित मधुगट असं नाव होतं. त्याच्या आवृत्ती संपल्यानंतर हे नवीन नाव बदललं छापलं. आणि त्याच्यामध्ये दादांचा जो चॅनल आहे त्याच्यावर एक सुभाषित आणि त्याचा अर्थ असं दोन्हीही त्याच्यावर आलेलं आहे. तर त्यांना त्याचा रसास्वाद सगळ्यांना घेता येईल. एक तर तुम्ही सगळ्यांनी ते सुभाषित ऐकाच पण आपण ही जी स्पर्धा घेणार आहोत तर ह्या स्पर्धेमध्ये आपण सुभाषित लेखन म्हणजे काय तर ही जी सुभाषितं माझ्या वडिलांनी त्या पुस्तकात दिलेली आहेत त्यातलं कुठलंही एक तुम्ही सुभाषित लिहून काढायचं आणि त्याच्या खाली त्याचा अर्थ लिहून काढायचा. आणि सुभाषित पठण म्हणजे तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवायचा. कुठलंही एकच सुभाषित घ्यायचं. खूप आपल्याला घाई करायची नाही आहे. आपल्याला 10 सुभाषितं 20 सुभाषितं नाही, एकच सुभाषित स्पष्ट उच्चार त्याचा अर्थ समजून म्हणणं हे महत्त्वाचं आहे. तर हे तुम्ही जरूर म्हणा आणि साधारण एक 15 सप्टेंबरपर्यंत हे तुम्ही सुभाषितं तयार करा आणि त्याचा व्हिडिओ किंवा लिहिलेलं हस्ताक्षरात जे आहे ते आम्हाला 9820075813 या आमच्या तन्वी ऑफिस नंबरवर व्हॉट्सअप करा. तुम्ही हे जेव्हा आम्हाला पाठवाल तेव्हा आमचे जे प्रथितयश असे परीक्षक असतील ते हे सगळं बघतील आणि त्यातनं हा कुठल्याही वयोगटातल्या म्हणजे अगदी शाळेतल्या मुलापासून वयोवृद्धापर्यंत कोणी याच्यात भाग घेऊ शकतं. त्याचे गट आम्ही नंतर पाडू जसे स्पर्धक येतील त्याप्रमाणे. आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या स्पर्धा घेतल्या 200, 250, 300 काही स्पर्धांना तर हजारोंनी आम्हाला स्पर्धांना स्पर्धक मिळाले. आणि कोरोना काळामध्ये आम्ही 6 स्पर्धा एकत्र घेतल्या त्यावेळेला तर हजारो स्पर्धकांनी भाग घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या स्पर्धांमुळे आम्हाला कोरोना काळातली भीतीच निघून गेली. जसं तुमचं 2 तन्वीशता घेऊन आम्ही फिट राहिलो तसंच तुमच्या स्पर्धांमुळे आमचं मन रमलं आणि आमच्या मनातली कोरोनाची भीती कमी झाली. तर ही जी स्पर्धा आहे ही आता आमची जी आधी उखाण्यांची स्पर्धा होती ती झाल्यानंतर आता आपण ही स्पर्धा घेतोय आणि ह्याच्यात सुद्धा आपण ट्रॉफी तर विजेत्यांना मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपण जे ह्या स्पर्धेत भाग घेतील त्या प्रत्येकाला पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट तन्वीतर्फे व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल. त्यामुळे तुमच्याकडे एक अवॉर्ड सर्टिफिकेटची आठवण राहील आणि त्याचबरोबरीने विजेत्यांना ट्रॉफीही मिळणार आहे आणि त्याचा असाच व्हिडिओ पारितोषिक वितरण जेव्हा होईल तेव्हा आम्ही बनवणार आहोत. आता उखाणे स्पर्धा जी झाली त्याच्या वेळेला जे आम्ही पुस्तक काढलं त्यात 2 पुस्तकं आम्ही काढली. एक काढलं पहिल्या फेरीच्या परीक्षक ज्या होत्या मधुरा परांजपे त्यांनी स्वतः 200 उखाणे लिहिले तर ते जे पुस्तक आहे तेही आपण प्रकाशित केलं आहे. आणि दुसरं पुस्तक डिम्पल प्रकाशननी काढलं आहे जे मी स्वतः लेखन आणि संपादन केलं आहे. तर हे जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे आधुनिक चातुर्मास. आपल्याकडे चातुर्मासाचं पुस्तक तर प्रत्येकाच्या घरी असतं त्यात आरती कहाण्या असतातच पण त्याचबरोबर ह्याच्यात इतकी जीवनावश्यक सुंदर माहिती आहे की अगदी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे कराल किंवा मृत्यूपत्र कसं लिहायचं इथपासनं ते तुमच्या जगण्यासाठी लागणारी वाणसामानाच्या यादीपासून ते बाळांच्या बारशाच्या वेळेला नावं काय ठेवायची इथपर्यंत सगळी माहिती ह्या पुस्तकात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वडिलांनी संक्षिप्त विवाहाचा जो प्रयोग केला तो ह्या पुस्तकात दिलेला आहे. आधी तू सांगत असशील तरी सांग तुला काही आठवण असेल विवाहाविषयी तर. म्हणजे
असं व्हायचं की आपल्या विवाह प्रसंगात तिथे गुरुजी सगळे मंत्र म्हणत असतात आणि त्या विधींकडे कोणाचं लक्ष नसतं, हे जे चाललेले असतात, बाकी सगळेजण गप्पा मारत असतात. तर तेव्हा दादांना वाईट वाटायचं. तर त्यांची संकल्पना होती की हे जे काही मंत्र आहेत त्याचा अर्थ सगळ्यांना कळावा आणि वेळेनुसार एवढा वेळ कोणाला देता येत नाही, तर ते आपण छोट्या स्वरूपात जर तेच भाव सगळे आले तर आपल्याला काहीतरी करता येईल का असं त्यांच्या मनात आलं. आणि देवाच्या आशीर्वादाने त्यांच्या हातनं एक मोठं महान कार्य पार पडलं की त्यांनी अशी जी संकल्पना त्यांच्या मनात होती ती त्यांनी उतरवली आणि त्याच्याबरोबर ते अर्थ सांगायचे आणि गुरुजी मंत्र म्हणणार आणि तो संपूर्ण जो विधी आहे तो सगळे त्यातले जे पूर्ण येतील सगळे विधी असं धरून तो 2 तासात पूर्ण होईल. आणि अशी अनेक ठिकाणी आमच्या वडिलांनी जाऊन लग्नही लावलेली आहेत. तर आठवतं त्यांची एकच अट असायची की जसं तुम्ही सिनेमागृहामध्ये पिनड्रॉप सायलेन्स मध्ये हा पूर्ण ऐकलं पाहिजे, त्याचा अर्थ ऐकला पाहिजे आणि वधूवरांना आशीर्वाद दिले पाहिजे. तर आता त्यामध्ये श्रीना पेंडसे जे सुप्रसिद्ध साहित्यिक, त्यांच्या मुलाचं लग्न माझ्या दादांनी असं लावलं होतं आणि त्यावेळेला तामणकर गुरुजी पार्ल्याचे जे होते त्यांनी सगळं लग्न लावलं, रुचा म्हटल्या आणि माझ्या वडिलांनी त्याचा अर्थ सांगितला. कधी ते बाबासाहेब काळेंच्या मुलाचं आणि कधी संस्कृत मधलं ज्या रुचा आहेत त्यांचं मराठीत, कधी इंग्रजीमध्ये ते निवेदन करायचे. म्हणजे जशी भाषा असेल त्या त्या ठिकाणची तसं ते करायचे. तर आता हा जो लग्नविधी आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की हा 2 तासाचा लग्नविधी आहे, संक्षिप्त विवाहविधी. आणि ह्यामध्ये सगळं आपलं पूर्ण विवाह कार्य पूर्ण होतात. पण सकाळी 9 वाजल्यापासून 2-3 वाजेस तो जे लग्न चालतं आणि मग त्याच्यानंतर मग मुलं जेवायला बसतात. तर त्याऐवजी 2 तासात जर हे सगळं झालं तर पिनड्रॉप सायलेन्समध्ये सगळेजण त्या लग्नाचा आनंद घेऊ शकतील. इथे गप्पा मारतायत, नवरा नवरीला पण कळत नाही विधीचा अर्थ, असं न होता ते जे सप्तपदीचा अर्थ काय आहे, शेवटी आशीर्वाद जे साथ देतात त्याचा अर्थ काय आहे, हे इतकं सुंदर आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करते की हे जे लग्नविधी आहेत ह्याप्रमाणे मिलिंद कुंटे हे बदलापूरचे गुरुजी आहेत, त्यांनी मला असं सांगितलंय की जर समजा जे जे असं नवीन नवरा नवरी लग्न करणार आहेत तर त्यांना हवं असेल त्यांच्या गुरुजींकडनं त्यांनी हा संक्षिप्त विवाह विधी करून घ्यावा. जमणार नसेल तर आम्हाला बोलवा, आम्ही येऊन ते करू, कारण ही आजच्या काळाची गरज आहे. आज 9 ते 11, 10 ते 12 लग्न झालं, ती मोकळी रिसेप्शनला, पुढच्या गोष्टींना आणि त्याचा अर्थ समजून. म्हणजे वडिलांनी तर मला असं सांगितलं होतं एकदा की आम्ही ज्या वेळेला हे लग्न लावलं त्याच्यानंतर एक वयस्कर गृहस्थ आले आणि ते म्हणाले तुम्ही जो लग्नविधी सांगितला त्याचा अर्थ आज मला कळतोय. म्हणजे लग्नाला इतकी वर्ष झाली पण तेव्हा कळला नाही, तो आज कळतोय. तर हा जो लग्नविधी आहे हा ह्या पुस्तकात आहे, त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक खरेदी करा. ह्याच्यात अतिशय सुंदर अशी माहिती दिली. आधुनिक चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मासात लग्न का नाही लावत, ती लग्नानंतर का लावतात, ह्याच्या मागचं शास्त्रोक्त कारण काय आहे. आणि अगदी ज्योतिषशास्त्र असेल त्याचा लेख तर माझ्या मिस्टरनी लिहिलेला आहे, गिरीश प्रभाकर मेंदळे यांनी. त्यानंतर अनेक उत्तमोत्तम माहिती या पुस्तकात आहे की त्यामुळे घराघराचा आधुनिक चातुर्मास असं आपण म्हणू शकतो की घराघरामध्ये जसं संसार चोपडी असते तसं हे पुस्तक प्रत्येक घरात असायला हवं. कारण आपले सण वार प्रत्येक मराठी महिन्याप्रमाणे येणारे सणवार ते काय असतात, त्याचे काय, आपण आपले अभिमानाने सण साजरे करायला काय हरकत आहे, लाजायची गरज नाही आहे. आपल्याला जसे जमतील तसे करा. म्हणजे त्याच्यात आम्ही हेही सांगितलंय की काळाप्रमाणे बदलायला हवं. आता वटपौर्णिमेचा उपाय झेपला नाही तरी उलट्या होत आहेत तरी करते, काही गरज नाही. तू चांगलं काम करतेस, घराचं घर नीट सांभाळतेस, तुमचं प्रेम चांगलं एकमेकांचं आहे, तेवढंच पुरेसं आहे. म्हणजे त्याचा आधुनिक अर्थ आधुनिक जगात जगताना कसा लावायचा हेही महत्त्वाचं आहे. तर आता आपण वळूया. हे पुस्तक तर तुम्ही प्रत्येकाने आधुनिक चातुर्मास हे विकत घ्याच. त्याचबरोबर आता हे जे सुभाषित माला जी आहे, शालेय सुभाषित, तर SG देसाई लिटरेचर या चॅनेलवर तुम्ही जा. तिथे हे सुभाषित मला वाटतं किती व्हिडिओ आहे, किती व्हिडिओ आहेत ते 80 व्हिडिओ आहे. 80 व्हिडिओपैकी एका व्हिडिओमध्ये 2 ते 3 सुभाषित असतील साधारण. तर त्यातलं तुम्हाला जे आवडेल ते सुभाषित निवडा आणि ते सुभाषित म्हणायचं आणि त्याचा अर्थही सांगायचा. समजा तुम्हाला म्हणून जमणार नसेल व्हिडिओ पाठवणं तर ते सुभाषित लिहून काढा, त्याचा अर्थ लिहून काढा आणि आम्हाला पाठवा. 9820075813. हां, आणि कुठच्या व्हिडिओमधलं हे सांगितलं तर अधिक चांगलं. म्हणजे आपले जे परीक्षक आहेत त्यांना ते नाही जरी लिहिलं तरी चालेल. तर आता एक उदाहरण म्हणून मी डॉक्टर विनीता यांना विनंती करते की एक सुभाषित म्हणून दाखवा आणि त्याचा अर्थ सांगा. अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतः सुखम. जो आळशी माणूस असतो त्याला विद्या कशी प्राप्त होणार आणि अविद्यस्य कुतः सुखम,
त्याला सुख कसं मिळणार, त्याला मित्रही होत नाहीत आणि ज्याला मित्र नाहीत त्याला सुखही आयुष्यात लाभत नाही, असा या सुभाषिताचा थोडक्यात अर्थ आहे. तेव्हा एक उदाहरण म्हणून आम्ही तुम्हाला दाखवलं. आणि तू दुसरा कुठला एक श्लोक म्हणत होतीस मगाशी? गंगा आकाशात. आकाशात आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारा केशवं प्रति गच्छति. म्हणजे आपण अर्थ जशा सगळ्या या आकाशातून येणारं पाणी जे नद्यांमध्ये मिळतं तिथून ते सागराला जाऊन मिळतं, तसं आपण कुठच्याही देवाला नमस्कार केला केशवाला म्हणजे कृष्ण स्वरूपाला जाऊन मिळतो. कृष्ण स्वरूप म्हणजे एक जी निसर्ग शक्ती आहे त्याच्यापर्यंतच आपण केलेली प्रार्थना ही पोचत असते. तर आज एक उदाहरण म्हणून आम्ही तुम्हाला म्हणून दाखवली आहेत ही सुभाषितं. तर ही सुभाषितं म्हणून किंवा लिहून अर्थासह तुम्ही नक्की पाठवा. अगदी तुमच्या मुलांना सुद्धा यात भाग घ्यायला लावा. कारण सुभाषितं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपली वाणी शुद्ध होत असते आणि त्याची व्हायब्रेशन आपल्या शरीरावर होऊन आरोग्य उत्तम होत असतं. म्हणजे 2 तन्वीशता घ्या आणि रोज सुभाषित म्हणा असा सुद्धा मंत्र आजच्या या स्पर्धेतनं तुम्हाला मिळेल. तर 15 सप्टेंबरपर्यंत तुमचे व्हिडिओ किंवा तुमचे लिहिलेलं तुम्ही व्हॉट्सअप करा आणि त्याचा असाच एक ऑक्टोबरमध्ये बक्षीस समारंभ होईल. तो तुम्हाला व्हिडिओ जो असेल तो असाच आमच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केला जाईल आणि जे जे स्पर्धेत भाग घेतील त्यांना पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल आणि विजेत्यांना घरपोच ट्रॉफी आणि बक्षिसं पाठवली जातील. तेव्हा या स्पर्धेत नक्की भाग घ्या. आधुनिक चातुर्मासे पुस्तकही खरेदी करा आणि माझ्या वडिलांचा जो चॅनल आम्ही सुरू केला आहे डॉक्टर SG देसाई लिटरेचर, तो आणि नित्य कृष्ण काव्य सेवा, हे दोन्ही चॅनेलसुद्धा तुम्ही नक्की बघत जा आणि अध्यात्म जितकं जीवनात आणता येईल तेवढं आणा आणि स्वतःला आनंदी ठेवा. धन्यवाद. धन्यवाद.